आता बिलोली शहरात अत्याधुनिक कम्प्युटराइज्ड एमपीडी मशीन जे शुद्धतेसह डिझेल व पेट्रोलची अचूक मात्रा देईल असे भारत पेट्रोलियमचे मनोहर पेट्रोलियम आपल्या सेवेत सुरू होत आहे। नांदेड जिल्ह्यातील लोकप्रिय खासदार तथा पेट्रोलियम व गॅस मंत्रालयाचे सल्लागार समिती सदस्य माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर व निजामाबाद शहराचे आमदार तथा अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे सहसंयोजक माननीय सूर्यनारायण धनपाल यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत युवा उद्योजक भागवत लोकमनवार यांच्या मनोहर पेट्रोल पंपाचा दिनांक 26 जानेवारी रोजी दुपारी 2 वाजता भव्य उद्घाटन सोहळा। स्थळ बिलोली बोधन रोड, मनोहर पेट्रोल पंप, बिलोली। सर्वांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे नम्र आवाहन बालाजी बच्चेवार, चंद्रकांत बच्चेवार, भागवत लोकमनवार व ज्ञानेश्वर लोकमनवार यांनी केले आहे। नमस्कार, सुपरफास्ट बातमीपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। टाकूया एक नजर ठळक घडामोडीवर। माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा आणि शहर काँग्रेस कमिटीची विस्तारित बैठक शुक्रवारी जिल्हा काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात पार पडली। या बैठकीत खतगावकर यांनी आगामी काळात राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्ष घराघरात पोहोचवणे गरजेचे असल्याने त्या दृष्टिकोनातून सर्वांनी काम करावे असे आवाहन केले। यावेळी माजी आमदार मोहन अण्णा हंबर्डे, माजी आमदार अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, डॉक्टर श्रावण रापनवाड यांच्यासह विविध सेलचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील श्री महादेव मंदिर संस्थान या नोंदणीकृत असलेल्या महादेव मंदिरात गावातील काही नागरिकांनी संत ज्ञानेश्वर यांची मूर्ती बसवली असून सदर मूर्ती काढून प्रशासनाने ताब्यात घ्यावी या मागणीसाठी सदर महादेव मंदिर समितीचे सदस्य व शिवभक्तांनी बिलोली तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केले होते। यावेळी शिवा संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष वैजनाथ तोनसुरे, बळीराम मुकदम, एकनाथ वसमते, दिगंबर लघुळे, कपिल शेटकर, शंकरबाई लघुळे, शारदाबाई वसमते, मंदा कोरनुळे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। बुलंद आवाज कुणाचा? बुलंद आवाज कुणाचा? तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्राध्यापक मनोहर धोंडे सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लोहगाव येथील महादेव मंदिरात संत ज्ञानेश्वर यांची मूर्ती बसवण्यात नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, माजी आमदार सुभाषराव साबणे, लक्ष्मणराव ठक्करवाड यांचा हात असल्याचा आरोप तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या लाक्षणिक उपोषणादरम्यान गावातील एका भगिनीने केला होता। मात्र तो आरोप चुकीचा असल्याची प्रतिक्रिया भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील सावळीकर यांनी महालाईव्हशी बोलताना दिली। आपल्या स्थानिक कामामध्ये यांचा हस्तक्षेप आहे, हात आहे असा त्यांच्या आमच्या नेत्यांवरती आरोप झाला। प्रत्यक्षामध्ये मला पक्षाने वीरशैव संप्रदायाचा म्हणूनच या ठिकाणी अध्यक्ष केलेलं आहे, त्याबद्दल मी पक्षाचे निश्चितच आभार मानेन। परंतु या भगिनींनी जे त्यांच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला असं त्यांच्या वक्तव्यातून बोलल्याच्या नंतर मलाही थोडंसं वाटलं की आपल्या लोहगाव येथे वीरशैव संप्रदायाचे अतिशय अल्प प्रमाणामध्ये लोक आहेत आणि खरंच त्यांच्यावर झाला का आणि खरंच आमच्या नेत्यांच्यावर जो आरोप झाला त्यांचा हात आहे का या संदर्भामध्ये मी लगेच माननीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांशी असेल, साबणे साहेबांशी असेल, ठक्करवाड साहेबांशी मी संपर्क साधला आणि साहेब हा आपल्यावरती आपला हात असल्याचा आरोप इथल्या एका भगिनींनी या आंदोलनामध्ये केलेला आहे, तर याच्यामध्ये वस्तुस्थिती काय आहे? तेव्हा त्यांनी स्पष्ट असं तिघांनीही खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, ठक्करवाड साहेबांनी सांगितलं की तो त्यांचा स्थानिक प्रश्न आहे, त्याच्यामध्ये आमचं कसल्याही प्रकारचा हात नाही किंवा आमच्याकडे तो विषय घेऊन कुणीही तिथला कार्यकर्ता आला नाही किंवा कुणीही आलं नाही, त्याच्यामुळं आम्ही तिथल्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करणं वगैरे उचित नाही आणि करूच शकलो नाहीत आणि उचितही नाही, त्याच्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये काही सहभाग नाही। विनाकारण आम्हाला बदनाम करण्यासाठी, त्याच्यामध्ये राजकारण आणण्यासाठी म्हणून काही लोकांनी आमचं नाव घेतलं असं मला त्यांनी त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं।
बिलोली पंचायत समिती कार्यालयात गेल्या काही महिन्यांपासून अधिकारी कर्मचारी यांचा मनमानी कारभार चालला असून अनेक अधिकारी सतत दांडी मारत असलेले दिसून येत आहे. त्यामुळे शासकीय कामासाठी पंचायत समितीत येणाऱ्या नागरिकांना निराश होऊन माघारी जावे लागत आहे. सोबतच या कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या मनरेगा आणि पाणी पुरवठा विभागात अनेक थातुरमातुर कामे करून निधीची अफरातफर केली जात असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकातून केली जात आहे. हे सगळ्यांचं मनमानी कारभार यात चालू आहे आणि याचं खसून चौकशी व्हायला पाहिजे. ग्रामसेवक एक बी ऐकत नाहीत आणि यांच्या हातात सुद्धा नाहीत ग्रामसेवक लोक. या ठिकाणी पंचायत समितीमध्ये पूर्णपणे भोंगळा कारभार सुरू आहे. मी जवळपास 2 महिने झालं माहितीचा अधिकार टाकला होता. त्या ठिकाणी माहितीच्या अधिकारामध्ये 30 दिवसाच्या कालावधी मला कुठलाच प्रतिसाद अधिकाऱ्यांकडून मिळाला नाही. त्यांना भेटल्यास त्यांनी म्हणले की तुम्ही अपील अर्ज करा. अपील अर्ज करून सुद्धा महिना झाला, जवळपास महिना त्याचा सुद्धा अपीलचा कार्यकाळ संपायला आला, तरी अजून त्यांनी कुठल्याच प्रकारची माहिती मला अजूनपर्यंत दिली नाही. श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे 22 जानेवारी रोजी होत असलेल्या भव्य मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. सोबतच या दिवशी बिलोली तालुक्यात सुद्धा अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याने या दिवशी तालुक्यात आणि शहरातील सर्व कत्तलखाने, मांस विक्री आणि दारू विक्री बंद ठेवण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखा बिलोलीच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. लोहगाव येथील महादेव मंदिराच्या जागेवरून गेल्या अनेक वर्षापासून असलेला वाद हा सन 2020 मध्येच संपुष्टात आला असून या मंदिरात महादेवाचे साळंपिंड आणि संत ज्ञानेश्वर या मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी 2020 मध्ये सर्वानुमते घेतला होता. त्यामुळे सदर मंदिराचा वाद काही विशिष्ट लोकांनी निर्माण केला असून गावातील दुसऱ्या कोणत्याच समाजाची तक्रार नसल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली आहे. लिंगायत समाजाची आणि इतर 18 पगड समाजाची गावातल्या बैठक झाली. त्या बैठकीमध्ये एकमत झालं. त्या एकमत होऊन बाबा महादेव मंदिराची आणि ज्ञानेश्वर याची माऊलीची मूर्तीची स्थापना करण्याची त्यांनी संमती दिली. लेखी आहे असा साहेब आमच्याकडे त्याचे लेखी दिले सुद्धा. आमच्या त्याचे काही ठराविक मासं, आमचे काही ठराविक मासं सगळं मान्यता एकमताने मान्यता झालेली आहे. आणि ते मान्यता झाल्याच्या नंतरच मूर्ती बसवण्याचा, मूर्ती आणण्याचं ऑर्डर दिलेलं आहे. ह्या ठिकाणी बौद्ध धर्म, मातांग समाज ही सर्व मंडळी, मुस्लिम बांधव, गावचा सर्वांचा कार्यक्रम आहे. ही सार्वजनिक प्रॉपर्टी आहे आणि आज ही मंडळी आम्ही ट्रस्ट म्हणत आहेत आणि त्यांच्या संमतीनं आमच्याकडे त्याही दिलेल्या सह्या आहेत. त्याच्या संदर्भातलं निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस इथले PSI, तहसील कार्यालयात सर्व जे कार्यालय आहेत ते त्यांच्याकडे दिले आहेत. नांदेड जिल्ह्यात रेशनचे धान्य तस्करी करणारी टोळी सक्रिय झाली असून काही दिवसांपूर्वी बिलोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी मध्यरात्रीच्या सुमारास रेशनचे तांदूळ काळ्या बाजारात घेऊन जाणारी 14 ट्रकची गाडी पकडली आहे. विशेष म्हणजे सदर तांदूळ हे कृष्णूर येथील MIDC मधून आणले असल्याची माहिती मिळाली असून पुढील कारवाईसाठी तांदूळाचे नमुने लॅबला पाठवण्यात आले आहे. या कारवाईमुळे रेशन धान्याचा काळा बाजार करणाऱ्या राशन माफियांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. बिलोली तालुक्यातील काही गावासाठी घेण्यात आलेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेत बिजूर येथून 7 जणांनी अर्ज दाखल केले होते. यातील 4 जणांची मुलाखत घेण्यात आली. यामध्ये शिवराज दिगंबर शिंगारे यांची पोलीस पाटील म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याने गावकऱ्यांनी जल्लोषात सत्कार करून शुभेच्छा दिल्या. यावेळी सरपंच शिवाजी पाटील खिसे, तंटामुक्ती अध्यक्ष भाऊराव बंडगर, माजी सरपंच बालाजी शिंगारे, दिगंबर पाटील, मोहनराव गुरुजी शिंगारे, नागनाथ बंडगर, गोविंदराव पाटील, हावगीर शिंगारे, जळीसिंग सुरनर, बालाजी खिशे, उत्तमराव बंडगर, उमाकांत शिंगारे, बालाजी लिंबुरे, आनंद हाळे, दिलीप देशमुख, भीमराव आळंदे, शंकर पांचाळ, बळीराम बंडगर, बाबूराव कंटुरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जागेच्या निवडणुका झाले नसल्यामुळे बिलोली पंचायत समिती कार्यालयाजवळ असलेल्या सभापती निवासस्थानाची दयनीय अवस्था झाली असून संपूर्ण निवासस्थान कचऱ्याच्या ढिगाऱ्याने भरून गेलेले दिसून येत आहे। विशेष म्हणजे सदर कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकांना बसवण्यासाठी याशिवाय दुसरी जागा नसल्याने सदर परिसर स्वच्छ करावे अशी मागणी जनतेतून होत आहे। बिलोली धर्माबाद राज्य महामार्ग क्रमांक 268च्या रस्ता रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर असून सदर रस्त्यावर बिलोली शहरातील अतिक्रमण केलेल्या जवळपास 70 दुकानांना नोटीस देऊन यातील 30 ते 35 दुकानांवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हातोडा चालवला जात आहे। विशेष म्हणजे या सर्व कामावर सदर विभागाचे अधिकारी लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे।